नवीन आलेले साहेब कुशल जैन आणि आपले मावळते म्हणावे जातात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीपजी जंगम सगळ्यांनी के आणि जेचं गणित सांगितलं, पण दोघं अभियंते, त्यामुळं मी त्यांना विनंती करतो की अभियंत्यांच्या प्रश्नाकडं दोघांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण अभियंत्यांना झिडपीत जरा मला वाटतं जरा दबून काम करावं लागतं, तर अभियंत्यांना जरा फ्रीवेज जर मिळाला तर झिडपी चांगली होईल. खरं तर कुठल्याही भाषणाची सुरुवात 4 ओळी करावी म्हणतात, त्यामुळे मी 4 ओळी म्हणतो, कारण सगळेजण 4 ओळी म्हणाले, मलाही म्हणायची इच्छा झाली आणि सगळ्यांच्या याच्यात सुगंध पण आहे. त्यामुळं सर खरंच आपल्या कर्तृत्वाचा आपल्या जिल्हा परिषदेमध्ये पसरला सुगंध, शांतपणे कार्यक्रम करण्याचा आपला एक छंद, आपला एक छंद. आपण कर्मचारी, अधिकारी, पत्रकार या सगळ्यात जपता नातेबंध, या सगळ्यात तुम्ही जपता नातेबंध. त्यामुळं तुम्ही नवीन गावाला जाताय त्याच्या मनापासून आमच्या शुभेच्छा आणि आपल्या कर्तृत्ववान वाटचालीला मनापासून जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने सदिच्छा. खरं तर बॉस आणि लीडरमध्ये काय फरक असतो हे मला जाणवलं. मी या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये होतो. एक CEO धार्मिक आणि अनुभवी, दुसरे CEO शिस्तप्रिय आणि रागीट, तिसरे CEO शांत, संयमी आणि धैर्यशील, तर चौथे CEO आता वाटतंय अजून अंदाज व्यक्त करण्यामध्ये हसतमुख आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चालतील असे. तर हे सगळे गुण जर एकत्र आले तर आपण इंजिनिअरिंगचा किंवा कुठल्याही महाराष्ट्राचा मोठा प्रोजेक्ट ॲट अ टाइम करू शकू. कारण आयएस लोकांमध्ये बऱ्याच खूबी असतात, त्यांच्या खूबी आपण शिकायला पाहिजे. कारण जिल्हा परिषदेमध्ये सगळेजण म्हणतात, मग असे त्यांनी भाषणात म्हटले की मी 13 CO बघितले, पण 13 COचं व्यक्तिविशेष काय हे लक्षात ठेवून आपल्यात थोडी जरी सुधारणा केली तर आपण एक चांगलं काम जिल्हा परिषदेला देऊ शकू असं मला वाटतंय. त्यामुळं या सगळ्यांचे व्यक्ती विशेष बघून मला वाटतं की कामाविषयी बोलणं कमी करावं आणि दुसऱ्या घटना सांगाव्यात, त्यांचे किस्से. कारण सगळ्यांनी कामाचे किस्से सांगितले, सगळ्यांनी वारीचे किस्से सांगितले, पण साहेब एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे. माझ्या पत्रकार बंधूंना चांगलं माहीत आहे, कारण पत्रकार बंधूंनी मी कॅप्टन होतो योगायोगाने त्या टीमचा, मला साहेबांचा कॅप्टन होण्याचा मान मिळाला. क्रिकेटमध्ये मागच्या बाजूला रन पत्रकार बंधू चांगले मारत होते, सिंहासनवाला विशेषतः त्याच्याने मागा रन मारत होता. साहेबांना ते लक्षात आलं की मागं फिल्डिंग चांगली नाही आहे. साहेब म्हणल्यावर मी स्लीपलाच उभं करणार ना साहेबांना, पण साहेबांना रन जायला लागल्यावर कासावीस झालं. कारण एका उत्कृष्ट खेळाडूला वाईट वाटत असतं कुठं रन चाललेत तर साहेब स्वतःहून थर्डमॅनला जाऊन उभारले आणि तिथं साहेबांनी फिल्डिंग केली. पण ही फिल्डिंग नाही, जेव्हा बॅटिंगची वेळ आली तेव्हा नेहमीप्रमाणे काही स्टायलिश बॅट्समन 3-4 फोर मारले, पण साहेबांनी शांती ठेवली. आणि शांतीत क्रांती हा त्यांचा स्वभाव, हे अजिबात आवडून नाही. सगळे बॉलर थकले, पत्रकार बनले, म्हणजे पत्रकारांना पुढून उरले, साहेब नॉकआउट बाहेर आले आणि हाच गुण मला त्यांचा आवडतो. कसल्याही प्रसंग आला तरी नॉकआउट राहायचं आणि पुढे जायचं, हा दोन हात काम करायचा. दुसरा एक सांगतो, साहेब जेवढे कुठे किंवा आहेत तेवढे नम्र पण, कारण आपलं गॅदरिंग होणार नव्हतं असं मला कुरकुर लागली होती GAD मधनं की ते म्हणत होते की आपलं गॅदरिंग होणार नाही. मग आमच्या कर्मचारी बंधूंमध्ये जरा चर्चा चालली होती. मला कसं आहे, इंजिनिअरिंग सोडून आता रिटायरमेंटला इतर ॲक्टिव्हिटीत आवड नाही, त्यामुळं कर्मचाऱ्यात पण आनंद निर्माण व्हावा म्हणून मी एक गेट टुगेदर किंवा स्नेह मेळावा ठेवला होता. त्या मेळाव्याला फक्त साहेबांना आणि म्हणजे उपकार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मॅडमला फोन केला, कारण याला रागाला येतील कॅपो मॅडम त्यांच्या बाहेर गेले होते, त्या नव्हत्या इथं आणि ॲडिशनल पण नव्हते, त्यामुळे त्यांना नव्हता. पण हे दोन आल्यावर आम्हाला वाईट वाटलं, आणि साहेब आल्यावर खरं तर सोफा ठेवण्याची पद्धत आहे किंवा खुर्ची मोठी पाहिजे, सोफा पाहिजे, कारण प्रोटोकॉल आहे. पण तिथं आमच्याकडे खुर्ची नव्हती, आमची गडबड झाली. पण साहेब लाल खुर्चीवरच बसणार म्हणजे, मला दुसरी खुर्ची नको म्हणून सगळ्यांचे लाल खुर्चीवर, तर लाल खुर्चीवर साहेब बसले. 2च मिनिटं देतो म्हणले होते, पण साहेबांनी लिटरली 10 ते 15 मिनिटं दिली. आणि गेट टुगेदर किंवा स्नेह मेळावा आवश्यक आहे यावर सुद्धा त्यांनी कर्मचाऱ्यांना व्यवस्थित सांगितलं. आमच्या ऑफिसचे असे लोक फार कमी असतात, कारण साधेपणा कोणीतरी म्हणलं नाही, सिम्प्लिसिटीमध्ये माझं बंद करून टाकलं चालू. हॅलो
हॅलो हॅलो चालू आहे बरं, ठीक आहे. थोडंच बोलतो तुम्हाला, कारण बाकीच्या गडबड चालू होती आहे. पण आता मी गोष्ट सांगणार होतो, गोष्ट पण डिलीट केली. आता काय सांगायचं, फक्त IAS लोकांकडे 3 गुण शिकायचे असतात. ते लर्न करतात पहिल्यांदा, प्रतिकूल परिस्थितीत किंवा अनुकूल परिस्थितीत लर्न करतात. लर्निंग झाल्यानंतर त्यांचं अर्निंग चालू होतं. त्यांचं अर्निंग पण चांगलं असतं, कारण पद पण मोठं असतं आणि चांगलेच काम करतात. पण हे दोन्ही झाल्यानंतर तिसरी जी सिस्टीम आहे किंवा तिसरं जे ध्येय आहे ते असतं रिटर्न. आपल्याला रिटर्न द्यायचं असतं. पण ते तिन्ही ध्येय हा माणूस एकाच वेळेस करतो. आपले CEO म्हणजे प्रत्येक 3 पायऱ्या एका फटक्यात ओढवणारा मोठा माणूस आहे हा. त्यामुळे त्यांचं मला फार कौतुक वाटतं. आणि जाता जाता आता निरोप द्यावा लागतो, कारण गाणं म्हणावं वाटतं मला. मी गाणं काय नाही, हे गाणं गद्यात म्हणून मला बऱ्याच जणांनी सांगितलं, पद्यात म्हणून व गद्यात म्हणून, कारण माझा आवाज एवढा चांगला. पण गाणं 1974 सालचा पिक्चर आहे, दोस्त म्हणून होता, धर्मेंद्रचं गाणं आहे ते. त्याची सुरुवात चांगली आहे. आते हैं लोग जाते हैं लोग पानी के जैसे रेले, जाने के बाद आते हैं यार गुजरे हुए वो मेले, यादें मिटा रही है, यादें बना रही है, गाड़ी बुला रही है, सीटी बजा रही है, चलना ही जिंदगी है, चलती ही जा रही है. हे गाणं जीवनावरचं आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या आयुष्यात तुम्ही सुखी आहात, तुमच्या बदल्या सारख्या होत नाही. पण मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांच्या दर 2-3 वर्षाला बदल्या होतात. त्यांना कायम त्या गाडीसारखं हिंडावं लागतं. म्हणून त्या लोकांना आपण मनापासून सदिच्छा देऊया. नवीन साहेबांचं मायक्रोसॉफ्ट मधलं करिअर आहे म्हणून मी जास्त बोलत नाही, हळूहळू आम्हाला कळेल. पण साहेबांनी इंजिनियरला मदत करावी एवढीच इच्छा व्यक्त केली. आमच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व आदरणीय कुलकर्णी सरांनी आपल्या सर्वांना सुरू ठेवून ठेवलं. यानंतर उठून जे मी सांगितलं आणि इतर कर्मचाऱ्यांनी सांगितलं की साहेब रिप्लाय काय दिला कोणाला समजलं नाही म्हणून सांगितलं त्यांनी. हे माझा स्ट्रॅटेजी होता. आपण काय आन्सर देणार किंवा काय रिप्लाय देणार ते कामामध्ये दाखवायचं, सांगायचं नाही. सांगितलं तर बाहेर बरेच वेगळे वेगळे चर्चा असतात की असं झालं तसं झालं, ह्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे झालं. ते माझा एक स्ट्रॅटेजी होता. थोडाफार सक्सेस झाला असं मी स्वतःला समजतो. मग दुसरा अमोलने मला सांगितलं की सर खूप सिंपल आहे, सिम्प्लिसिटी इज द अल्टिमेट सोफिस्टिकेशन म्हणून. आज पण मी सूट घालणार नव्हतं, मॅडमने सांगितलं. आतापर्यंत जिल्हा परिषदमध्ये फक्त एकच वेळी सूट घालून आलो, ते बजेटच्या दिवशी. त्या दिवशी पण कॅफो मॅडमनी सांगितलं म्हणजे मजाकमध्ये सांगतो. पण सिम्प्लिसिटी असं काही दाखवायचे म्हणून मी काही करत नाही स्वभाव. त्यामुळे माझं जेवढं सक्सेस आहे त्याच्यामध्ये सिन्हाचा वाटा 70% मिळाला. दर आठवड्यात दर दिवसात काही ना काही आपल्याकडे काही प्रेशर असतात, काही वरून काही कामं असतात. त्याच्यामध्ये कोणी आपल्याला वरून काहीतरी बोललं किंवा काही वाईट परिस्थिती झाली, कितीतरी झालं तरी ते सगळे जाऊन गरिबी BP किंवा जे काय आहे ते बाहेर येतात. त्यामुळे मला टॉलरेट आतापर्यंत केलेले आणि भविष्यात पण करतील असा आशा मी व्यक्त करतो. आणि मिरगळे साहेबांनी अजून एक सांगितलं की लग्नाच्या नंतर टाइमच्या बद्दल. लग्नाच्या नंतर तुम्ही असं अपेक्षा करत होता की साहेब उशिरा येणार, आम्ही पण उशिरा जाऊ. ते होऊ नये म्हणून मी मॅडमला पण हॉस्पिटलला घातलं. मग
10 वाजता आम्ही दोघं निघू शकतो. मॅडमचं पण टाइम आहे 10 वाजता आणि माझा पण टाइम 10 वाजता, जेणेकरून दोघांचं काही कंप्लेंट राहणार नाही की तुम्ही मला पाठवला किंवा तुम्ही गेला आणि मला सोडून गेला. हे पण माझं स्ट्रॅटेजी होतं. आणि कुलकर्णी साहेब सांगितले व्हिडिओ साहेब की जेवणाच्या बाबतीत की आपण जेवण करत नाही किंवा वेळेवर करत नाही, तसं रिक्वेस्ट केल्या. तुमच्या रिक्वेस्ट मी मान्य करतो, आतापासून थोडासा काळजी घेतो. पण ते पण मुद्दा आहे की तुम्ही रिटायर होताना का सांगितलं? हा? ते आहे. Yes. आणि शिक्षक संघाचे जवाहरलाल साहेब मला म्हटलं की काही गोष्टी सांगितल्या त्याने. खरं तर मी जसं मी किंवा इतर सर्वांनी सांगितलं की साहेब खूप संयमी आणि शांत असतात, पण 1-2 वेळे माझं पण BP शूट झालं होतं मित्राचे. मग जवाहरलाल साहेबांनी आमचं असं काही वैयक्तिक नाही आहे किंवा काही नाही आहे, मी त्यांना पण समजून सांगितलं माझं काही ह्याच्यात वैयक्तिक नसतं किंवा आपण मागच्या 1 वर्षामध्ये माझं काम बघितलं, कुठल्याही कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा किंवा ह्यांना कष्टात आणायचं म्हणून मी काही काम करत नाही. आणि त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही दोघं मित्र झालो. जरी एक विचारात्मक विषयावर माझं काही एका कर्मचाऱ्यांशी किंवा एका अधिकाऱ्यांशी काही मत असलं तर वेगळे मत असलं तरी शेवटी ते प्रोफेशनल आहे आणि प्रोफेशनलच्या ह्याच्यामुळे किंवा एखादा विचार आपला वेगळा आहे म्हणून आपण व्यक्तीलाच द्वेष करायचं तसं नसतात. हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे. त्यामुळे आपण किती चांगलं काम केलं किंवा 19-20 काम झालं तरी आपली जी माणुसकी आहे, आपण समोरच्या माणसासोबत कसं वागतो, कसं बोलतो आणि त्यांना कसं ट्रीट करतो, इरेस्पेक्टिव्ह ऑफ ते शिपाई आहे का, पिऊन आहे का किंवा ड्रायव्हर आहे का, गार्ड आहे का, नॉर्मल शेतकरी आहे का किंवा कोणी पदाधिकाऱ्यांचे माणूस आहे का, ते न बघता समोरच्या माणसाला माणूस म्हणून बघितलं तर मग हे सगळे विषय काही राहणार नाही. आणि विशेषतः जिल्हा परिषद मध्ये जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा त्याच्या आधी पण मी बुलढाणाला होता 3 महिना, पण खूप कमी कालावधीत होता. त्याच्या आधी महसूलमध्ये काम केलं. जिल्हा परिषद माझं म्हणजे खरोखर एक पहिला पोस्टिंग सारखंच होता, जे फुल फ्लेड जिल्हा सांभाळायचं जे पहिलं पद माझा होता. सोलापूरमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांनी वेगवेगळे सांगितलं की ह्यांच्याकडून दूर राहा, ह्यांच्याकडून दूर राहा, हे ते वेगळे सांगत असतात. सगळे आपले आपले फ्री ॲडवाईस देत असतात, पण सर्वांना सोबत घेऊन जाणं हे सर्वात बेस्ट वे असं माझं वैयक्तिक म्हणणं होता. पत्रकार बंधूंनी पण मला खूप सहकार्य केलं. विविध गोष्टीवर जे मला माहीत नव्हतं, आधी काय घटना घडली किंवा काय होतं ते सगळे त्यांनी सांगितलं. काही पत्रकारांच्या आताही कंप्लेंट आहे की साहेब आम्हाला बातम्या देत नाही, पण असं काही वेगळं नसतं की ह्यांना बातम्या द्यायच्या किंवा त्यांना द्यायचे नाही, तसं नसतं. माझं वर्किंग स्टाईलच असं आहे की आपण काही आपले पब्लिसिटी करणं किंवा हे करणं, ते माझं मत म्हणजे विचारात्मक ते नाही आहे माझं. त्यामुळे तुम्हाला तसं त्रास झाला तर ते नाही आहे. मी काही इंटेन्शनली तसं केलं नाही आहे. आणि या सर्वांनी 17 महिना म्हणून 2 महिन्याचा माझा कालावधी कमी केला. 19 महिन्याचे कालावधी झाले होते माझे. आता 19 महिन्यामध्ये बरेच गोष्टी झाले, बरेच काय कधी कधी मी अधिकाऱ्यांवर रागावला पण नव्हता. सगळ्यांनी जरी सांगितलं शांत आहे म्हणून, तरी पण कधी कधी आपले पण मीटर राईज होतात. मग तरी पण सर्वांनी समजून घेतलं आणि मला सहकार्य केलं. आतापर्यंत जेवढं कामं झाली त्यामध्ये जसं मी आधी सांगितलं
50% मॅडमचा वाटा आहे. त्याच्यानंतर बाकी 30% सगळे माझे स्टाफ, अधिकारी, कर्मचारी, अगदी माझा गार्डपासून ड्रायव्हरपासून सगळ्यांचे आहे. कारण की ते नसलं तर माझं काम चालत नाही किंवा माझं इंजिन चालत नाही. बाकी जे 10% इतर विषय आहे आणि बाकी माझं वैयक्तिक मत आहे की स्वतःचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते 10% असतात. बाकी सगळे आपले आजूबाजू असलेलं जे वातावरण आहे, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, ते सगळ्यांनी काम केलं तेव्हाच जिल्हा परिषदचं किंवा माझं नाव होणार. सर्वांनी काम केलं म्हणूनच आपण वारी यशस्वीरित्या पार पडलो. विक्रमी नंबर्स होते आज ह्या वर्षी. इतिहासात जे आपण बघितलं नाही एवढं गर्दी, 20 ते 25 लाख गर्दी होता. तरी पण सर्वांनी, अगदी ग्रामसेवक, ग्रामपंचायतचे शिपाई, कर्मचारी, झाडू मारणारे व्यक्तीपासून सर्वांनी तेवढंच डेडिकेशनली काम केलं. तेव्हाच हे वारीमध्ये आपण एवढं चांगल्या पद्धतीने काम करू शकलो. त्याच्याबद्दल सर्वांना सर्वप्रथम माझं धन्यवाद. आपण सर्वांनी काम केलं म्हणूनच शेवटी जिल्हा परिषदचं नाव झालं. याविषयी आपण डोक्यात ठेवलं पाहिजे की आताही तुम्ही कुठेतरी बाहेर तुमच्या एखादा गोष्टी, वाईट गोष्टी झाल्या तुमच्यामुळे, मग ते हे बोलणार नाही की अमुक व्यक्तींनी असं केलं. ते एवढंच बोलणार की जिल्हा परिषदची कर्मचाऱ्यांनी असं केलं. मग ते चांगल्या गोष्टी घडल्या तरी जिल्हा परिषदचं नाव होणार, वाईट गोष्टी घडल्या तरी जिल्हा परिषदचं नावच घेणार. त्यामुळे आपण जरी कर्मचारी असलो तरी जिल्हा परिषद तुमचा एक आयडेंटिटी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पुढे काम करताना जिल्हा परिषद हे एक आपले डोक्यात ठेवून आपले वागणूक असलं पाहिजे किंवा आपली जबाबदारी पार पाडताना हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. आणि सर्वात जास्त मला एका विषयामध्ये सॅटिस्फॅक्शन झालं ते पूर परिस्थितीमध्ये काम करताना. याच्या मागचं एक कारण होतं की 2008-9 मध्ये मी जिथे माझं जे गाव आहे तिथे पण पूर परिस्थिती झाली होती. तेव्हा मी वैयक्तिक बघितलं की फर्स्ट हँड मी बघितलं की काय स्ट्रेस असतात किंवा काय लोकांच्या मनात असतात. त्यामुळे आय कुड रिलेट टू दॅट की लोकांच्या मनामध्ये काय असतात, किती डिस्ट्रेस असतात. हे एक चांगलं संधी होतं मला काम करण्याचं पूर परिस्थितीमध्ये. आपण सर्वांनी, विशेषतः शिक्षण विभाग आणि इतर सर्व विभागांनी, सर्व पतसंस्थांनी, कर्मचारी संघटनांनी एका दिवसाच्या आव्हानात आपण सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून वैयक्तिक एवढं मोठं रक्कम आपल्या जिल्ह्याच्या सर्व लोकांसाठी, पूर परिस्थिती बाधित लोकांसाठी गोळा केला, जेणेकरून आपण सर्वांना ड्राय रेशन, शिजून ठेवलेल्या खाना वाटप करणं, इतर सगळ्या गोष्टी, अगदी मुलांचे स्कूल बॅग्स पासून सगळे आपण केलं. मग हे सगळ्या गोष्टी आपण केल्या, त्याच्यामध्ये आपण सर्वांनी योगदान दिलं म्हणून झालं. हे खूप मला वैयक्तिक सॅटिस्फॅक्शन आहे की आपण हे सर्व करू शकलो. आणि एक विषय विसरलो मी, शेख साहेब म्हणत होते की साहेबांच्या नावात दीप आहे, ते दीप असेच असायला पाहिजे. दीप जरी ते असला, दीपाचे तेजस तिकडे आहे. आणि शेवटी उपाध्यक्ष साहेब, आपण जसं आता आपल्या भाषणात सांगितलं की एक शिक्षक आणि वैयक्तिक तुमचा हे झाला म्हणून माझ्यापेक्षा मोठा अनुभव आहे आपल्याला 30 वर्षाच्या राजकारणात. आता यापुढे तुम्हाला किंवा मला कधी गरज पडली तर मी तुम्हाला फोन करेन हक्काने. आपण पण हक्काने मला फोन करत राहा. अध्यक्ष साहेब, आपण पण कधीही फोन, कधीही काही लागलं तरी मला फोन केला तरी मी सहकार्य करू. जसं माझ्याबद्दल सांगितलं की सिंपल आणि मितभाषी आहे, तसेच आपले अध्यक्ष साहेब पण सिंपल आणि मितभाषी आहे. मग त्यांनी पण तेवढं धैर्याने काम करून दाखवणार असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी एवढं लोक जमलेले आहेत, तेच माझं खरं यश आहे असं मी वैयक्तिक मानतो. आतापर्यंत मला जसं सहकार्य केलं आपण सर्वांनी, तसेच यापुढे नवीन रुजू झालेले जैन साहेबांना पण आपण सर्वांनी सहकार्य करणार. आणि जिल्हा परिषदचं नाव यापुढेही अजूनही चांगल्या
प्रकारे जिल्हा परिषद सोलापूर म्हणजे सर्व राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषदनी आपले जिल्हा परिषदच्या एक मॉडेल म्हणून घेऊन काम करायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी काम करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पाटील मॅडमनी सांगितलं की एवढं ढवळे सरांनी किंवा शासनाने विचारलं की खरोखर तुमच्याकडे एवढं नद्या किंवा हे सगळे झालेत का. त्याच्यामध्ये खूप मोठा हिस्सा होता GADच्या सेवा करणे कार्यक्रममध्ये आपला पहिला नंबर येणार हे काय माझा एकटाचं काम नाही आहे. अगदी त्या विभागात काम करणाऱ्या शिपाईपासून सर्वच विभागामध्ये जे OS असू द्या, SO असू द्या, क्लर्क असू द्या, गणित सहाय्यक असू द्या आणि GADच्या विशेषतः सगळे स्टाफ केंद्रे, गोडसे, साळुंके, सगट आणि सर्व लोक इतर बरेच लोकांना मी नाव विसरलं असेल. सर्वांनी काम केलं म्हणूनच आपण आपले जिल्हा परिषदचे नाव राज्यात पहिल्या नंबरवर राहिलो. सर्वांना माझा धन्यवाद. आणि आपण ह्यापुढे जिल्हा परिषदचं नाव अधिकाधिक चांगलं करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणार असं अपेक्षा व्यक्त करतो. आणि शेवटी माझं हे मी CEO म्हणून काम करण्यासाठी माझ्या पाठीमागे 10-15 लोक जे काम करतात रोज, माझ्या घरचा स्टाफ असू द्या किंवा माझा ऑफिसमध्ये स्टाफ, PA, तिन्ही PA, गार्ड, ड्रायव्हर, हे सर्वांनी वेळेवर आणि व्यवस्थित काम केलं म्हणूनच हे इंजिन चालली. नाहीतर फक्त इंजिन चालून गाडी चालत नाही आहे. त्याच्यासाठी जसं पाया लागतात, स्टिअरिंग लागतात, सगळे लागतात, तसं हे सर्वच लोकांनी मिळून हे गाडी आतापर्यंत चालवलेली आहे. त्याच्यासाठी त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. कारण की सर्वांनी फक्त आपली जबाबदारी ना म्हणून घेता एक वैयक्तिकरित्या एक अटॅचमेंट म्हणून त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन मला सहकार्य दिला. जेव्हा वैयक्तिक विषयामध्ये पण कधी मदत लागली तरी पण माझं स्टाफ सगळे माझ्यासोबत उभे राहिले. आपण सर्वांनी उभे होते. असेही नवीन CEO साहेबांसोबत आपण सर्वांनी काम करून आपले जिल्हा परिषदचं नाव चांगलं करणार असा अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.